आज नवरात्रातला चौथा दिवस म्हणजेच आपल्या नवरात्र व्याख्यानमालेतलं चौथं पुष्प. आजच्या दिवशी देवी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. ब्रह्मांडाची उत्पत्ती या देवी मातेने केली असे मानले जाते. तिच्या श्लोकाने आजच्या आपल्या या पुष्पाची आपण सुरुवात करूया. या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. 12 जानेवारी 1598 रोजी ज्यांचा जन्म झाला त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले. त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. गरिबांच्या रयतेसाठी सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली. ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि ते फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरवले त्या म्हणजे आपल्या मा साहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो आणि या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडते. मा साहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरजच पडत नाही. मा साहेब राजमाता जिजाऊंना माझा हा मानाचा मुजरा आणि शतशः नमन. मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडविले शूर शिवबाला. मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडविले शूर शिवबाला. साक्षात होती ती भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी. अशा या स्वातंत्र्य स्वराज्य घडविण्यासाठी ज्या आई भवानीने प्रयत्न केले, सार्थ केलं, ते घडवून दाखवलं, तर त्यांचं चरित्र आज आपल्या चौथ्या पुष्पामध्ये आपण त्यांना समर्पित करणार आहोत. आणि हे करायला येणार आहेत आपल्यासमोर रश्मी काकू जोशी. त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते. त्यांचे पूर्ण नाव सौ रश्मी विश्वास जोशी, पूर्वाश्रमीची रश्मी प्रभाकर पटवर्धन. शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय म्हणजेच विले पार्ले मुंबई येथे त्यांचे पूर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण डहाणूकर कॉलेजमधून पूर्ण झाले असून संस्कृत भारतीची संस्कृत कोविद परीक्षा देखील त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण केली आहे. आणि गेली 10 वर्ष 8वी ते 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना त्या संस्कृत विषयाचे मार्गदर्शन करताय. तर आज आपल्यासमोर राजमाता जिजाऊ यांना आपण हे पुष्प समर्पित करणार आहोत आणि आपल्यासमोर सादर करतायत त्यांचे चरित्र रश्मी काकू जोशी. रात्रीची चौथी माळ देवी लक्ष्मीचे आज आपण कुष्मांडा रूपामध्ये पूजन करतो. वंदे वांछित कामार्थे चंद्रार्धकृत शेखराम सिंहारूढा अष्टभुजा कुष्मांडा यशस्विनी. अर्थात सिंहावर आरूढ असलेली अष्टभुजा स्वरूपातली जिच्या शिरावर अर्धचंद्र शोभा देत आहे त्या कुष्मांडा देवीला माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नमस्कार करते. नवरात्र व्याख्यान मालेच्या दुसऱ्या पर्वाचे हे चौथे पुष्प. हे पुष्प गुंफण्याची संधी मला दिल्याबद्दल देवस्थान कार्यकारिणी आणि सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या प्राणीमात्रांमध्ये मातृरूपाने वास करणाऱ्या महालक्ष्मीला मी नमस्कार करते. आपल्या ह्या व्याख्यानमालेचा विषय आहे स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे. एक आई आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याचे पुढं कसं चांगलं होईल, तो चांगल्या प्रकारे कसा मार्गाला लागेल ही काळजी करत असते. पण अशा किती माता असतील हो की ज्या त्या पुत्राचा जन्म होण्याआधीच त्याच्या आयुष्याचं ध्येय निश्चित करत असतात. खरं बात आहे कठीण आहे. जन्म होण्याच्या आधी आपण पुत्राचं आयुष्य कसं काय ठरवू शकतो, पण ही अशक्य गोष्ट शक्य केली एका मातेने. माता ही नुसतीच मायाळू नसते तर ती एक मोठी शक्ती असते. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही माता.
शतकानुशतके आपल्या राज्यावर होणारा अन्याय ही माता पाहत होती. पराक्रमी पतीने पराक्रम गाजवूनही त्याला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान मिळालेला नाही किंवा त्याला सतत दुय्यम स्थान दिले गेले. ह्यामुळे त्याची काय चलबिचल होते हे त्या मातेने अनुभवलेले होते. स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही, हातात सत्ता असली तरी तिच्यावर अंकुश परकीयांचा. त्यामुळे पतीसोबत ह्या स्त्रीने स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न आपल्या मुलाकडनं पूर्ण करायचे या ध्येयाने झपाटलेली ही माता किल्ले शिवनेरीवर स्थायिक झाली आणि तिथे शिवाई देवीच्या आशीर्वादाने, प्रभू शंकराच्या कृपेने जन्मलेल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले आणि आपल्या पुत्राला बाळराजेपासून जाणता राजा बनवण्याचे ध्येय तिने मनाशी बाळगले. बाळराजेपासून जाणता राजा बनण्याचा प्रवास हा सोपा होता का हो? आपल्याला वाचायला, ऐकायला सोपा वाटतो, ह्याच्यामध्ये काय कठीण आहे असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात तो रस्ता किती काट्याकुट्यांनी भरलेला होता हे ते दोन मायपुत्रच जाणत होते. शिवरायांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 45 वर्ष त्यांच्यावर मायेची पाखर धरणारी ही राजमाता म्हणजे जिजाऊ आईसाहेब. निव्वळ जिजाऊ, राजमाता किंवा जिजामाता असं आपण म्हणणार नाही. का तर शिवाजी महाराजांसारख्या असामान्य व्यक्तीचं मातृत्व, त्या मातृत्वातून मिळणारं देवत्व आणि त्या देवत्वातून येणारं महात्म्य कदाचित ह्या मातेचं कर्तृत्व, जे वैयक्तिक कर्तृत्व आहे ते झाकोळून टाकण्याची शक्यता. 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथील प्रसिद्ध यादव घराण्यातील लखुजी राजे आणि म्हाळसाबाई आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथील प्रसिद्ध यादव घराण्यातील लखुजी राजे आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले. अतिशय सुंदर, दृष्ट लागण्याजोगीसारखी ही सुकन्या जणू काही साक्षात जगदंबाच होती. अतिशय शुभलक्षणी आणि युगायुगांचा अंधकार दूर करणारी कल्याणी होती. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या कल्याणीच्या पोटी साक्षात शिवशंकर जन्माला येणार होते. लखुजी राजांनी अगदी उत्साहात आपल्या ह्या सुलक्षणी कन्येच्या बारशाचा थाट केला. भारताच्या इतिहासाला वेगळे वळण देऊन पारतंत्र्याचा अंधार दूर करणाऱ्या या कन्येची जन्मघटिका ही राजघटिका होती. या योगावर जन्मलेली व्यक्ती ही सर्व गुण संपन्न असतेच, पण स्वकर्तृत्वाने मोठी होऊन इतिहास घडवणारी असते. लखुजी राजांनी आपल्या या कौतुकाच्या सुकन्याचे नाव ठेवले जिजा. जिजाबाईंचा जन्मकाळ हा पारतंत्र्याचा होता. हा काळ असा होता की ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती. पण लखुजी राजांनी आपल्या लाडक्या जिजाला अक्षरोळख करून दिलीच, पण आपल्या मुलांच्या बरोबरीने राजनीती, युद्धकला, घोड्यावर बसणे यासारख्या विषयांचे शिक्षणही दिले. घोड्यावर बसण्यात जिजाऊंनी विशेष प्रावीण्य मिळवले होते. लग्नानंतर मुघल सैन्य पाठीवर असताना घोड्यावर मान ठोकून त्यांना मात दिल्याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात बघायला मिळतात. युद्धसदृश्य आणि धामधुमीच्या या काळात स्त्रियांना स्वसंरक्षण करणे अतिशय आवश्यक होते आणि म्हणूनच लखुजी राजांनी आपल्या लाडक्या जिजाला युद्धाचे संपूर्ण प्रशिक्षण दिलेले होते. नुसतं प्रशिक्षण दिले नाही तर त्यात त्यांनी जिजाला पारंगत पण केले. लखुजी राजे आणि म्हाळसाबाई यांच्या सहवासात वीरपुरुषांच्या शौर्याच्या, संताच्या संयमाने, भक्तीने वागण्याच्या कथा ऐकत जिजाचे बालपण व्यतीत होत होते. लखुजीरावांबरोबर सतत असणारे मुत्सद्दी पराक्रमी लोक, त्यांचे लढायांचे दावपेच, निरनिराळ्या विषयावर होणाऱ्या चर्चा आणि या सर्वांवर लखुजी राजे न्याय निवाडा देत असत. या सर्वाचे निरीक्षण चालाक जिजा मन लावून करत असत, ज्यामुळे या लहानग्या मुलीच्या मनातली ज्ञानलालसा सतत वाढत राहिली. लखुजी राजे मोहिमेवर असले
की त्यांच्या घरातील स्त्रिया त्यांचा कारभार पाहत असत. त्यांच्या अनुपस्थितीत सिंदखेडचा राज्यकारभार त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या करत असतच, पण वेळ प्रसंगी हातात खड्ग घेऊन शत्रूशी सामना देखील त्या करत असत. न्यायशास्त्र, युद्धशास्त्र या सर्व प्रांतात या स्त्रिया उभ्या होत्या. त्यामुळे या सर्व शास्त्रांचे बाळकडू जिजाला लहानपणापासूनच मिळत गेले. जाधवरावांकडून दिल्या जाणाऱ्या समानतेच्या दर्जामुळे स्त्रियांनाही आत्मसन्मान असतो आणि त्याचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे हे कळत नकळत लहान जिजाऊच्या मनात कोरले गेले आणि तोच संस्कार तिने शिवाजीराजांना दिला, ज्यामुळे कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेला शिवरायांच्या समोर आली त्यावेळेला शिवरायांनी तिला आपल्या आईचा दर्जा दिला आणि आपल्या पतीसोबत तिची सन्मानाने रवानगी केली. राज्यशास्त्र, न्यायशास्त्र, युद्धशास्त्र यामध्ये पारंगत असलेल्या जिजाचे वागणे बोलणेही अगदी प्रभावी होते. लखुजीरावांची ही लाडकी कन्या बालसुलभ वृत्तीने भांडीकुंडी खेळत असली तरीही तिचे भालाफेक, तलवारबाजी, घोड्यावरची रपेट, कानडी, फारसी, उर्दू अशा विविध भाषा शिकणे ह्या ठिकाणी ओढा जास्त होता. म्हाळसा आईसाहेबांनी जिजाला जे संस्कार दिले ते जिजाऊंनी भविष्यात केलेल्या क्रांतिकारक विचारांचा, नीतिमूल्यांच्या जपणुकीचा आणि मानवी समतेच्या लाभलेल्या विचारांचा पायाच होते. म्हाळसाई देत असलेल्या ज्ञानापेक्षा जिजाची ग्रहणशक्ती जास्त होती. वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टींचे मनन चिंतन केल्याने जिजाचे विचार सामान्य न राहता महाराष्ट्राचे अवघे भविष्य घडवणारे झाले. महाराष्ट्रातल्या ज्या थोर घराण्यांनी, ज्या वीर घराण्यांनी इतिहास घडवला त्यामध्ये सिंदखेडकर जाधव घराणे हे अतिशय नामांकित आणि अग्रगणी होते. जाधव घराण्यातील वीरप्रसू मातांच्या कुशीत अनेक वीरपुरुष जन्मात आले आणि याच वंशातील लखुजीराव जाधव यांच्या पोटी जिजाऊंनी जन्म घेतला. या घराण्यात झालेला जिजाऊंचा जन्म हा भारतीय इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरला. महाराष्ट्रातील सिंदखेड येथील जाधवरावांचे घराणे ज्याप्रमाणे मराठा सरदारांमध्ये मातब्बर आणि प्रतिष्ठित मानले जात होते, त्याचप्रमाणे वेरूळचे भोसले घराणेही तेवढेच तोलामोलाचे मानले जात होते. वेरूळच्या बाबाजी भोसले यांना मालोजी आणि विठोजी अशी दोन मुले. मालोजी राजांचा पराक्रम ज्यावेळेला निजामाच्या कानावर गेला त्यावेळी त्याने लगेच मालोजी राजांना 1,500 मनसबदार केले. म्हणजे काय केले तर त्यांच्या पदरी 1,500 सैन्य त्यांच्यासाठी खास म्हणून ठेवले होते. ही वार्ता लघुजी राजांच्या कानी जाताच त्यांनी मध्यस्थी करून म्हाळसाबाईंची भाची दीपाबाई हिच्याशी मालोजी राजांचा विवाह निश्चित केला. मालोजी राजांनी आपल्या पदरी अनेक उत्तमोत्तम हत्यारबंद मराठी जवान जमा केले होते. हळूहळू मालोजी राजेही वैभवशाली बनत चालले. ज्यावेळी निजामशाहीत मुघलांचा धुमाकूळ चालू होता, त्यांच्यापासून बचाव करायचा असेल तर पदरी मराठी लढाऊ सरदार असणे आवश्यक होते. त्यामुळे निजामाने मालोजी राजांना आपल्याजवळ बोलावून घेतले, त्यांना जहागिरी दिली आणि 1,500 मनसबदारावरून त्यांना 5,000 मनसबदार म्हणून घोषित केले. पण या येणाऱ्या वैभवामुळे मालोजी राजे आपल्या रयतेला विसरले नाही. देव आणि जनता दोहोंवरचे त्यांचे प्रेम असेच वाढत राहिले जसे त्यांचे वैभव वाढत होते. राजांनी आपला परगणा सुजलाम सुफलाम केला आणि आता मनात एकच आस होती, मालोजी राजे आणि दीपाबाई म्हणजेच लग्नानंतरच्या उमाबाई दोघांनाही एका सुपुत्राची आस लागली. लवकरच शंभू महादेव दोघांवर प्रसन्न झाले आणि त्यांच्या पदरी एक देखणा आणि सुदृढ बाळ जन्माला आला. पुत्रजन्माच्या आनंदात मालोजी राजांनी भरपूर दानधर्म केला आणि पुत्राचे नाव ठेवले शहाजी. लखुजी जाधवराव आणि मालोजी राजे भोसले दोघेही अत्यंत पराक्रमी होते आणि एकत्रच पराक्रम गाजवत होते.
एक वेळ अशी आली की रंगपंचमीचा दिवस होता आणि लखुजी राजांनी आपल्या सर्व मातबर सरदारांना आपल्या घरी या उत्सवाचे आमंत्रण दिले होते. मालोजी राजे किशोरवयीन शहाजी राजांना घेऊन दरबारात हजर झाले. हा देखणा सुदृढ बांध्याचा पाणीदार डोळ्याचा सुपुत्र बघितल्यावर साहजिक लखुजी राजांनी आपल्याजवळ त्याला बोलावून घेतले आणि त्याचे लाड करायला लागले. कर्मधर्म संयोगाने लहानगी जिजा त्याच वेळेला तिथे आपल्या पायातले पैंजण वाजवत धावत आली. आपल्याच वयाचा छोटा मुलगा आपल्या बाबांजवळ बसलाय हे बघितल्यावर दोघांनी एकमेकांवर रंग उडवायला सुरुवात केली. ही जोडी पाहिल्यावर लखुजी राजांनी प्रेमाने जिजाला जवळ घेतले आणि विचारले, बाळ, हा मुलगा तुला नवरा म्हणून कसा वाटतो? आवडेल का? जिजा काय बोलणार? जिजाचं वय ते नव्हतंच. नवरा म्हणजे काय, लग्न म्हणजे काय हे समजण्याचं जिजाचं वय नव्हतं. पण कौतुकाने लखुजी राजांनी ही बोललेली गोष्ट मालोजीरावांनी ऐकताच त्यांचेही डोळे आनंदाने चमकले. त्यांच्याही मनात विचार आला, खरंच ही सुलक्षणी कन्या आपल्याला सून म्हणून लाभली तर किती छान होईल, किती छान जोडा दिसतोय दोघांचा. आणि काही काळानंतर लखुजीरावांनी हा देखणा कर्तृत्ववान मुलगा पाहून सर्वसंमतीने या सोयरिकीला होकार दिला. लवकरच शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह पार पडला. पराक्रमी शहाजी राजांबरोबर विवाह म्हणजे कर्तबगार, शूर, धाडसी, प्रसंगी धोका पत्करण्याची तयारी असलेल्या महत्वाकांक्षी वीर पुरुषाला जीवनभर साथ देण्याचे असिधारा व्रत होते. एकीकडे शीतल चांदण्यासारखे सुख उपभोगणे, तर दुसरीकडे काळ्याकुट्ट अमावस्येच्या अंधारासारखे दुःख उपभोगणे, हे दोन्ही प्रकार जिजाबाईंनी अनुभवले. नखशिखांत सौभाग्य लेणी आलेल्या जिजाऊंचे सौभाग्य कायम पणाला लागले. शहाजी राजे आणि जिजाबाईंचा विवाह हा हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. हा विवाह हा केवळ दर्जाचा किंवा मानमराबतीचा मेळ साधणारा नव्हता, तर दोन प्रभावशाली घराण्यांची ह्या विवाहामुळे युती झाली. परस्पर आदर, समान मूल्ये आणि लोककल्याणाची समान दृष्टी असलेल्या दोन जीवांचे हे मिलन होते. या विवाहानंतर काही काळाने जाधव आणि भोसले घराण्यामध्ये वैर निर्माण झाले. हत्ती बिथरल्याचे निमित्त झाले आणि जाधव आणि भोसले घराण्यातील दत्ताजी जाधवराव आणि संभाजीराव भोसले हे यात ठार झाले. जाधव भोसले आपसात लढले, मात्र माहेर तुटले ते जिजाबाईचे. जाधव कुटुंब दत्ताजीरावांसाठी शोक करत होते, तर भोसले कुटुंब संभाजीराजांसाठी शोक करत. जिजाबाई कोणासाठी शोक करणार? भावासाठी का धीरासाठी? जिजाबाई शोक करत होत्या मराठ्यांमधल्या यादवीसाठी, अंधकारासाठी. जो पारतंत्र्याचा अंधकार सर्वत्र पसरला होता, त्या पारतंत्र्याच्या अंधकारासाठी जिजाऊ शोक करत होत्या. कालांतराने निजामशाहीवर मुघल सैन्य आणि आदिलशहाने मिळून हल्ला चढवला. निजामशाही धोक्यात आली. पण याच वेळी निजामशाहीचा जीव वाचवण्यासाठी शहाजी राजे, शरीफजी राजे आणि विठोजी राजे यांनी पराक्रमाची शर्थ केली. गनिमी काव्याने लढून शत्रू सैन्याला भातवडी येथे पराभूत केले आणि त्यामुळे शहाजी राजांचे शौर्य सर्वत्र गाजू लागले. परंतु आदिलशहाचा सरदार मलिक अंबर ह्याला शहाजीचे हे वर्चस्व सहन झाले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून शहाजी राजे आदिलशाहीमध्ये सामील झाले. आदिलशाहीने त्यांना सरलष्कर हा किताब दिला आणि पुणे सुपे परगण्याची जहागिरी दिली. पतीच्या पराक्रमाचा जिजाबाईंना फार अभिमान वाटला. पण याच वेळी दुर्दैवी घटना घडली. निजामशहाने दगाबाजीने लखुजीरावांना आणि जिजाबाईंच्या दोन भावांना दगाबाजीने ठार केले आणि त्यांच्या मागोमाग जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई आणि दोन भावजया सुट्टी गेल्या. जिजाबाईंचे आई वडील, दोन भाऊ मृत पावले आणि निजामाच्या दगाबाजीने जिजाबाईंचे पूर्ण माहेर संपुष्टात आले.
निजामशहाने केलेल्या या विश्वासघातामुळे अलोट दुःख तर झालेच, पण दुःखाबरोबर संताप जिजाबाईंच्या मनात दाटून आला. डोळ्यात अश्रू दाटून आले. पण या अश्रूंपेक्षा प्रबळ ठरली ती त्यांच्या मनात उमटलेली विश्वासघाताचा सूड घेण्याची भावना. सूड भावनेने जिजाई पेटून उठल्या आणि ही भावना नकळत उतरली ती गर्भात असलेल्या लहान जीवाच्या मनात. जन्माआधीच या लहान जीवाच्या मुठी गर्भातच आवळल्या जाऊ लागल्या. निजामाच्या या दगाबाजीमुळे शहाजीराजांनी निजामाशी अघोषित युद्ध सुरू केले आणि त्यासाठी त्यांनी मुघलांना साथ देण्याचे ठरवले. त्यामागे शहाजीराजांची दूरदृष्टी होती. काय दूरदृष्टी होती? निजामशाहीत त्यांचा ताब्यात असलेला जो भाग होता तो जर निजामशहाला साथ दिली असती तर तो त्यांच्याच ताब्यात राहिला असता आणि फौजेच्या खर्चाच्या तजवीजीसाठी निजामशहाकडनं सरंजाम मागून घेता आला असता आणि तो कायमस्वरूपी आपल्याजवळच ठेवून घेता आला असता. जिजाबाईंसोबत साकारलेल्या स्वराज्याच्या स्वप्नाचे हे अप्रत्यक्षरित्या पहिले पाऊल होते आणि त्याच वेळी बातमी आली जिजाऊंना दिवस गेल्याची. शहाजीराजांचे जीवन कायम अस्थिर होते. अत्यंत धावपळीच्या त्यांच्या आयुष्यात जिजाबाईंनी त्यांना प्रत्येक दुःखात प्रत्येक सुखात मोठ्या हिमतीने साथ दिली. शहाजीराजांपासून दूर राहायची वेळ आली तरी त्या आनंदाने सर्व काही सांभाळत होत्या. सांसारिक जीवन संकटात, धावपळीत, कष्टात गेल्याने जिजाऊ साहेब अतिशय विचारी आणि समजूतदार बनत गेल्या. सर्व राज्यकर्ते रयतेची काळजी न करता स्वार्थाने का वागतात? रयतेची काळजी नसलेल्या सर्व शाह्या, पाचशाह्या यांना रयतेची काडी मात्र फिकीर नसताना त्यांना रयतेवर राज्य करण्याचा अधिकार कोणी दिला? आपलेच अंमलदार, जहागीरदार, जमीनदार रयतेला डुबाडत आहेत, पण त्यांना धाक दाखवणार कोण आहे? हे शोषण आपण थांबवायला हवे, काहीतरी करायला हवे, हे विचार सतत जिजाऊंच्या मनात येत असत. शहाजीराजांनाही जिजाऊंची ही मनस्थिती समजत होती. आपल्या पत्नीचे व्यक्तिमत्व हे इतर सामान्य स्त्रियांपेक्षा वेगळे आहे हे त्यांना पूर्ण माहिती होते. जिजाऊंना गुलामगिरीची, पारतंत्र्याची चीड आहे. गरिबांचा कळवळा आहे. अतिशय स्वाभिमानी अशी आपली पत्नी न्यायाची आस धरणारी आहे हे शहाजीराजे जाणून होते आणि म्हणूनच जिजाऊ ज्यावेळी शहाजीराजांजवळ आपले मन मोकळे करत त्यावेळेला शहाजीराजे शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेत आणि त्यांचे काही ना काही बोलून समाधान करीत असत. जिजाऊंच्या वेदना, आक्रोश, तळमळ शहाजीराजांजवळच बाहेर पडत होती. निजामशहाने आपल्या वडिलांबरोबर, भावांबरोबर केलेली दगाबाजी आज ना उद्या कुठलीही शाही असली तरी आपल्याबरोबरही होऊ शकते हे ते दोघंही मनोमन जाणून होते आणि म्हणूनच दोघांनी जगदंबेला गाराणे घातले. दार उघड बये, दार उघड. शतकानुशतके महाराष्ट्रावर चाललेला हा जुलूम पाहण्यासाठी बये दार उघड. रयतेची झालेली अवहेलना पाहण्यासाठी बये दार उघड. एकदा तरी दार उघड आणि तुझी प्रेमळ दृष्टी ह्या गांजलेल्या लोकांवर टाक. दोघांच्याही डोळ्यात एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे स्वराज्य. आणि हे स्वप्न आता पूर्ण होणार होते. जिजाऊंना डोहाळे लागले होते. कसले डोहाळे लागले होते? घोड्यावर बसावे, धनुष्यबाण चालवावे, चिलखत घालून लढाई करावी, सिंहासनावर बसावे, दानधर्म करावा. शिवनेरीवरच्या बाया आपल्या कौतुकाने म्हणायला लागल्या, नक्कीच तेजस्वी राजा जन्माला येणार ना. जिजाऊंना आता आपल्याबरोबर न फिरवता कुठेतरी एका जागी स्थिर करावे असे शहाजीराजांना वाटायला लागले आणि म्हणून त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर सदोजी विश्वासराव या किल्लेदारांच्या देखरेखीखाली
जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले. किल्लेदारांनी ही अत्यंत आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. बाळंतिणीला सुखावह वाटावी अशी सर्व रचना शिवनेरीवर केली होती. भिंतीवर मंगलचिन्हे रेखाटली होती. अनेक देवदेवतांची चित्रे भिंतीवर रेखाटली होती. खोलीत अखंड तेवते दीप ठेवले होते. आणि शेवटी ती वेळ आली. किल्ल्यावरचा उत्साह काय वर्णावा. सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उडाला होता. नौबती सनया झडू लागल्या होत्या. संबळ झांजा दणाणू लागले होते. नगारखान्यात सनई चौघडा वाजायला लागला. युगायुगाने येणारा शुभदिन आज आला होता. जिजाबाई साहेबांच्या कुशीत प्रत्यक्ष शंभू महादेव अवतरले होते. जिजाऊ आणि शहाजी राजांचा बाळराजा जन्माला आला होता. गुलामगिरीच्या अंधकारात अडकलेल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा प्रकाश देणारा तेजसूर्य अवतरला होता. ज्योतिषांनी बाळाची कुंडली मांडली. हा सुपुत्र दिग्विजय करेल. गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग असे सगळ्या प्रकारचे दुर्ग जिंकून स्वतःचे राज्य स्थापन करेल, जेणेकरून ह्याची कीर्ती दिगंताला जाईल. आणि ह्या पुत्राचा यशकीर्ती महिमा वाढून तो चिरंजीव होईल. जिजाऊबाई साहेबांच्या सौम्य मातृदृष्टीत अचानक पुन्हा स्वराज्याचे स्वप्न चमकले. बाल शिवाजी जिजाऊंच्या प्रेमळ छत्रछायेत कलेकलेने वाढत होता. शिवरायांची योग्य जडणघडण करताना जिजाऊबाई साहेब स्वतः जातीने सर्व राज्यकारभार बघत होत्या. अनेक मातब्बर सरदारांची सल्लामसलत करून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घेत होत्या. नकळतच बाल शिवबावर राज्यकारभार कसा चालवावा याचे संस्कार होत होते. जिजाबाईंच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य विकासाला लागले. त्यांच्यामध्ये जबाबदारीबरोबरच लोककल्याणाची जाणीवही परिपूर्ण होत होती. जिजाऊंच्या मातृप्रेमाची आणि मार्गदर्शनाचा सखोल प्रभाव शिवरायांच्या संपूर्ण आयुष्यावर पडला. अशातच शिवबा 10 वर्षाचे झाले आणि जिजाबाईंनी त्यांच्यासाठी मुधोजी नाईक निंबाळकर यांची सुकन्या सईबाई आपल्या लाडक्या शिवबासाठी वधू म्हणून नेमस्त केली. जिजाबाईंची निवड अगदी सुयोग्य होती. सईबाईंनी शिवरायांच्या राजकीय, सामाजिक, कौटुंबिक जीवनाशी तादात्म्यता साधली होती. स्वराज्याविषयी जितकी तळमळ शिवरायांच्या मनात जिजाऊंनी निर्माण केली होती, तितकीच तळमळ सईबाईंच्या मनात निर्माण करण्यातही जिजाऊ यशस्वी ठरल्या. शिवराय आणि सईबाई यांच्या शुभविवाहानंतर जिजाबाई सगळ्या कुटुंबासहित बंगळुरूला शहाजी राजांच्या भेटीस गेल्या. या भेटीत जिजाऊ आणि शहाजी राजांची आपल्या स्वराज्याच्या स्वप्नाविषयी चर्चा झाली. आपले स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे याची जाणीव दोघांनाही झाली. जिजाऊंनी आपल्या सहवासात शिवरायांना सर्व गुणांनी परिपूर्ण बनवले होते आणि आता तयारी सुरू झाली की बाळ राजापासून जाणता राजा बनवण्याची. या प्रवासात स्वराज्याचा राजा म्हणून राजकीय शिक्षण, मल्लविद्या शिक्षण, निरनिराळी शस्त्रे चालवण्याचे शिक्षण, ह्या सर्व क्षेत्रातले शिक्षण देण्यासाठी त्या क्षेत्रातील वाकबगार आणि कुशल अध्यापक शहाजीराजांनी बंगळुरासून पुण्याला जिजाबाईंबरोबर पाठवण्याचे ठरवले. त्याचबरोबर दुर्गशास्त्र, गनिमिकावा, रत्नपरीक्षा ह्या राज्यकारभारासाठी आवश्यक असणाऱ्या अन्य गोष्टींचे शिक्षण देण्यासाठीही त्या प्रकारचे विद्वान पुण्याला रवाना करण्याचे ठरले. थोडक्यात स्वराज्यासाठी आवश्यक असणारी चौकट शहाजीराजांनी बंगळुरासून पुण्याला पाठवली होती आणि त्या चौकटीतून आत पाऊल ठरलं की ते पडणार होतं स्वराज्याच्या सुंदर स्वर्गात. शेवटी बंगळुराहून पुण्यास परतण्याचा दिवस आला. शहाजीराजांना सोडून जाण्याचे दुःख होतेच, पण हे पडणारे पाऊल स्वराज्याच्या दिशेने पडणारे पहिले पाऊलही ठरले होते. शहाजीराजे स्वराज्य संकल्पक असले तरीही शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या जिजाऊ
स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरक शक्ती होत्या. बंगळुरातून परत आल्यावर पुण्याच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जिजाबाईंनी कंबर कसली. लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना गुलामगिरीची जाणीव करून देणे हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होते. जहागिरीच्या कारभाराच्या नावाने स्वराज्याच्या विचारांचे रोप लोकांच्या मनात रुजवायचे होते. जिजाऊंना पुण्याची दयनीय स्थिती जाणवत होती. जमीन उजाड पडीक झाली होती. सुलतानाच्या भीतीने सर्व लोक जंगलामध्ये रानावनाच्या आश्रयाने राहायला गेले होते. या सर्व स्थितीतून लोकांना बाहेर काढण्याचे अतिशय कठीण काम जिजाऊंना करायचे होते. शहाजीराजे आणि जिजाऊंना पुण्यातील जनता मान देत होती. ही सर्व माणसे काटक, चपळ, प्रामाणिक आणि विश्वासू होती. स्वराज्याची जडणघडण करायची असेल तर अशी माणसे स्वराज्यात हवीतच हे जिजाऊ मनोमन जाणून होत्या. त्यांची दूरदृष्टीच तशी होती. महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य असावे, महाराष्ट्राला स्वतंत्र राजा असावा असे जिजाऊंचे स्वप्न होते. ते त्यांना मनोमन वाटत होते आणि त्या दृष्टीने त्यांनी शिवरायांना राज्यकारभाराचे धडे द्यायला सुरुवात केली. जहागिरीचा कारभार करताना, अनेक तंट्यांचे निकाल देताना ते शिवरायांना सतत आपल्याबरोबर ठेवत असत. क्वचित प्रसंगी एखाद्या न्यायनिवाडामध्ये त्यांचे मत काय आहे हे त्या विचारून घेत होत्या. हळूहळू एका राज्यकर्त्याच्या अंगी जे गुण असायला हवे ते सर्व गुण शिवराय आत्मसात करत होते. जिजाऊंच्या अंगी असलेले धाडस, स्वाभिमान, मुत्सद्देगिरी, महत्वाकांक्षी वृत्ती, न्यायप्रियता, धर्मनिरपेक्षता, निडरपणा, अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ती हे सर्व गुण शिवरायांच्या ठायी निर्माण झाले. मुलावर कितीही प्रेम असले तरी स्वराज्य निर्माणाच्या कार्यात ते अडथळा बनणार नाही याची दक्षता जिजाऊंनी घेतली. पूर्वीची माणसे म्हणत, प्रेम पोटात असावे, ओठावर नसावे. सतत लाड करून, थांब रे करून मुलाला हे करू नये. हीच परंपरा जिजाऊने पुढे चालू ठेवली. आपल्या पोटात पुत्राविषयी कितीही प्रेम असले तरी ओठावर मात्र ते प्रेम दाखवायचे नाही. जिजाऊंनी शिवरायांच्या विचारांची व्यापकता त्यांना दूरदृष्टीने विचार करायला शिकवून वाढवली. तडफ, जिद्द, चिकाटी, स्वाभिमान, स्वतंत्र बाणा, अन्यायाविरुद्ध चीड, स्वातंत्र्याचा ध्यास, स्वातंत्र्याचं वेड हे संस्कार मनावर बिंबवले तरच आपला हा छोटा बाळराजा लोककल्याणकारी राजा बनेल यात त्यांना शंका नव्हती. मनोमन त्यांनी तसा ध्यासच घेतला होता. स्वराज्य स्थापनेसाठीचा आत्मविश्वास शिवरायांना शहाजीराजांनी दिला असला तरी तो आत्मविश्वास हळूवार फुलवताना जिजाऊंनी त्यांच्यावर माणुसकीचे आणि नैतिकतेचे संस्कार केले. संकटे आणि प्रतिकूल परिस्थिती आली तरीही ती शांतपणे कशी हाताळायची यासाठीचे धैर्य त्यांनी शिवबांना दिले. प्रजेच्या हितात आपले हित मानण्याची समाधानी वृत्ती शिवरायांना शिकवली. बिकट प्रसंगात मार्गदर्शन केले. शिवराय कुठल्याही मोहिमेवर निघाले तरी जिजाऊंशी मसलत केल्याशिवाय निघत नसे. मोहिमेसाठी जिजाऊंनी दिलेल्या सूचनांचे ते पालन करीत असत. मोहिमेला जाताना जिजाऊंचे दर्शन आणि मार्गदर्शन आपल्याला यश मिळवण्याचे बळ देते. ही शिवरायांची भावना किती सुंदर होती. केवळ स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांना दिली नाही तर स्वराज्य सुराज्य कसे होईल हे पाहण्याची दृष्टीही त्यांना दिली. शिवरायांना असे राज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केले की जे राज्य सामान्यातल्या सामान्य माणसालाही माझे राज्य आहे असे वाटले पाहिजे. जिजाऊ फक्त शिवरायांची माता बनल्या नाही तर शिवरायांना साथ देणाऱ्या रयतेच्या, मावळ्यांच्या त्यांच्याही त्या माता बनल्या. स्वराज्य हे काही एकट्या शिवरायाचे नाही
तर तुम्हा सर्वांच्या एकजुटीचे ते गोड फळ आहे. त्यामुळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन रयतेचे स्वातंत्र्य, रयतेचा विचार, रयतेचे भविष्य, रयतेचे सुख, रयतेची समृद्धी याचा विचार स्वराज्य मिळवताना पहिल्यांदी करा, असा आदेश जिजाऊंनी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना दिला होता. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात स्वराज्याचा वारू तुफान वेगाने दौडत होता आणि कर्नाटकातही शहाजीराजांच्या मोहिमा यशस्वी होत होत्या. शिवाजीराजांनी तोरणा किल्ला जिंकला, राजगड बांधून घेतला आणि त्यावर राजधानी बांधायला घेतली. स्वराज्याचा कारभार जोमाने सुरू झाला. कोंढाणा, पुरंदर, रायगड असे एकापेक्षा एक किल्ले आपल्या स्वराज्यात सामील होऊ लागले. ही बातमी आदिलशहाच्या कानी पडली आणि आदिलशहा रागाने बेफाम झाला. शिवाजीराजांना शहाजीराजांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणूनच शिवाजी इतका धीट झाला आहे असे त्याला वाटू लागले. त्याने शहाजीराजांना खलिता पाठवला की ताबडतोब असे काही करावे की ज्यामुळे आपला मुलगा शांत होईल. त्याने हे जे कृत्य चालवले आहे, किल्ले घेणे, राजधानी बांधणे, हे त्याला त्वरित थांबायला सांगावे. पण शहाजीराजांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. आतून आपल्या पुत्राला असलेली फूस आदिलशहाला कळू नये, हेच त्याचा मागचा हेतू होता. आणि ह्याचा परिणाम म्हणून आदिलशहाने मुस्तफा खानला शहाजीराजांच्या अटकेचे आदेश दिले. शहाजीराजांचे कर्तृत्व मुस्तफा खान व्यवस्थित जाणून होता. समोरासमोर शहाजीराजांना मात देणे शक्य नाही, त्यांना अटक करणे शक्य नाही, हे त्याला माहीत होते. आणि त्यामुळे मुस्तफा खानाने बाजी घोरपड्यांना हाताशी धरून शहाजीराजे झोपेत असताना त्यांच्या छावणीवर हल्ला केला. छावणीवर हल्ला केला आणि झोपेत बेसावध असलेल्या शहाजीराजांना अटक केली. मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांनी दगाबाजीने शहाजीराजांना अटक केल्याची बातमी राजगडावर पोचली. राजगड सुन्न झाला. जिजाऊ आणि शिवरायांना मागचा इतिहास आठवला. कोणता इतिहास आठवला त्यांना? तर लखुजीरावांचा विश्वासघाताने केलेला वध, जिजाऊंचे माहेर आणि शिवरायांचे आजोळ ह्या दगाबाजीने संपुष्टात आले होते. हा इतिहास आठवून दोघांचाही थरकाप उडाला. जिजाऊंचे सौभाग्य आणि शिवरायांचे छत्र संकटात पडले. स्वराज्यावर फार मोठे संकट चालू झाले आणि हे संकट कमी होते म्हणूनच की काय, आदिलशहाचा सरदार फतेह खान याने पुरंदर किल्ल्याजवळ कऱ्हा नदीकाठी तळ ठोकल्याची खबर आली. शहाजीराजांच्या अटकेने चिंतेत असलेल्या जिजाबाई क्षणात आपले पत्नीपद विसरल्या आणि मी स्वराज्याची माता आहे, शिवरायाची माता आहे, हे त्यांच्या मनात जागृत झाले आणि त्या शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवरायांना लढाईचा फारसा अनुभव नसला तरी जिद्द, लढाईचा अभ्यास आणि जिजाऊंचे मार्गदर्शन याच्या बळावर त्यांनी रणांगणात उतरण्याची तयारी केली. फतेखानाच्या सैन्यापुढे सरळ सरळ लढाई करून आपला विजय होणे अशक्य आहे हे त्यांना कळत होते. कुठे फतेखानाचे हजारोंनी असलेले सैन्य आणि कुठे आपले काहीशे मावळे, कुठे पाड लागणार होता. त्यामुळे शिवरायांनी जिजाऊंसोबत खलबत केले आणि गनिमी काव्याने लढायचे असे ठरवले. आपल्या कारकिर्दीतले हे पहिले युद्ध शिवराय जिंकले. पण दुःखद घटना अशी घडली की शिवरायांवर वटवृक्षाप्रमाणे सावली धरून असलेले बाजी पासलकर ह्या कामी आले. फतेखानाचा पराभव ही मोठी आनंदाची बातमी होती.
पण या पराभवाने शहाजीराजांना अजून काही त्रास आदिलशहा देऊ नये ह्या काळजीने जिजाऊंचे मन मात्र कातर झाले. त्यामुळे आता शहाजीराजांची सुटका करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे होते. मायलेकांची गुप्त खलबत चालू झाली आणि त्यातून आदिलशहाला मात द्यायची असेल तर मुघलांशी हातमिळवणी करणे गरजेचे आहे असे दोघांचे ठरले. आणि त्याप्रमाणे आपला वकील मुघल सुभेदार शहाजादा मुरार बक्ष याच्याकडे पाठवून त्यांनी विनंती केली की शहाजीराजांचे मागचे काय जे अपराध असतील ते आपण पोटात घ्या आणि त्यांना व त्यांच्या मुलाला आपल्या चाकरीत पुनश्च सामील करून घ्या. मुघल सल्तनतीने विचार केला की ही पराक्रमी पितापुत्रांची जोडी जर आपल्या फौजेत सामील झाली तर दक्षिणेतील दौलत आपल्याला सहज काबीज करता येईल. या विचाराने मुघल सल्तनत खुश झाली. महाराजांनी घातलेल्या या पेचामुळे आदिलशहा मात्र भांबावला. शिवबाला मुघलांची मदत मिळाली तर आदिलशाहीचा पाडाव लागणार नाही हे त्याला कळून चुकले आणि त्याने काही शर्तींवर शहाजीराजांची सुटका करण्याचे मान्य केले. आणि त्यानुसार शहाजीराजांच्या पुत्रांनी बंगळुरू आणि कदरपी ही 2 ठिकाणे आणि कोंढाणा किल्ला आदिलशहाच्या स्वाधीन करावा असे ठरले. हे ऐकून शिवरायांना अति दुःख झाले. आपले स्वराज्याचे स्वप्न पुसून जाते की काय असं त्यांना वाटू लागले. आणि अशा वेळी आधाराचे शब्द पुन्हा एकदा त्यांना माऊलीकडनं ऐकायला आले. जिजाऊ म्हणाल्या, बाळा, हा गेलेला किल्ला तुला तुझ्या पराक्रमाने परत मिळवता येईल, पण आत्ता वडिलांच्या जीवास काही धोका झाला तर ते मात्र आपल्याला परवडण्यासारखे नाही. अगदी सहजपणे दिलेल्या या मसलतीने शिवबाच्या मनातील दुःख दूर झाले आणि शहाजीराजांची कैदेतून सुटका झाली. शहाजीराजांच्या सुटकेमुळे जिजाऊ आणि शिवराय निशंक झाले. रयत आनंदली, पण आदिलशहाचा अत्यंत क्रूर कपटी सरदार अफजल खान त्याला मात्र याचे दुःख झाले आणि शिवाजीची बंडाळी मोडून काढून त्याला जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचा विडा त्याने दरबारात उचलला. आदिलशहाने देखील त्याला पूर्ण पाठिंबा दिला, भरपूर सैन्यबळ त्याच्या पाठीशी दिले. कारण शिवाजीचा जर वेळीच पाडाव केला नाही तर विजापुरातले आपले राज्य संपलेच ही जाणीव त्याला झाली. आणि त्याने आपल्या दरबारातील हा एकमेव हिम्मतवान आणि विश्वासू सरदार मोठ्या सैन्यबळाने शिवाजी महाराजांवर पाठवला. खान आपल्या स्वराज्यावर चालून येतो आहे ही बातमी ऐकल्यावर जिजाऊ आईसाहेब बेचैन झाल्या. ज्या अफजल खानाचा आपण पराकोटीचा तिरस्कार करतो, ज्याने कनकगिरीच्या लढाईत संभाजीचा कपटाने खून केला, शहाजीराजांची हातापायात बेड्या घालून कर्नाटकात निर्वत नेले, तोच खान आता माझा प्राणप्रिय पुत्र शिवबाच्या प्राणावर उठला आहे हे त्यांना सहन होईल. अफजल खान हा कर्तबगार आणि उत्तम कारभार करणारा असला तरी धर्मद्वेष्टा, क्रूर आणि प्रचंड कपटी असा होता. खानाच्या स्वारीने सगळे लोक भयकंपित झाले. खुद्द शिवाजीराजे आणि जाणकार दरबारी काळजीत पडले. अशा वेळी पुन्हा एकदा शिवबाला जिजाऊने आधाराचे, प्रेमाचे शब्द दिले. आपला पहिला पुत्र खानाने कपटाने मारला असला तरीही मोठ्या खंबीर अंतःकरणाने जिजाऊंनी शिवबाला खानाच्या भेटीस पाठवले. कारण त्यांना आपल्या पुत्राच्या शांत संयमी स्वभावाची माहिती होती. त्यांचा विश्वास होता पुत्राच्या कुशाग्र बुद्धीवर आणि गनिमी काव्याच्या कौशल्यावर. आईचे मन जरी चिंताक्रांत झाले असले तरी स्वराज्य जननीला मात्र खात्री होती की आपला पुत्र नवे स्वराज्याचा पुत्र खानाला दूर चालल्याशिवाय परत येणार नाही. आणि झालेही तसेच.
भेटीत खानाने शिवरायांवर दगाबाजीने वागणुके चालवली आणि ही दगाबाजी झाल्यावर शिवाजी महाराजांनी जिवा महालाच्या साहाय्याने खानाचा वध केला आणि त्याचे शीर धडा वेगळे करून आईसाहेबांच्या भेटीस पाठवले. पुत्राच्या पराक्रमाने जिजाऊ भारावून गेल्या, आनंदून गेल्या. म्हणाल्या, बाळा, माझ्या संभाजीच्या वधाचा सूर घेतलास. माझ्या डोळ्यांचे पारणे फुटले. अफझल खानाचे मस्तक पाहून समाधान पावलेल्या जिजाऊंनी त्याच्या मस्तकाचे सन्मानाने दफन करायला सांगितले. आपली संस्कृती आणि आपले संस्कार जपणाऱ्या जिजाऊंचा मरणांती वैरानी या वचनावर पूर्ण विश्वास होता. मृत्यू आला की वैर संपले आणि म्हणूनच अफझल खानाच्या शिराचा, मस्तकाचा यथोचित दफनविधी करण्याचे त्यांनी आदेश दिले. जिजाऊंची ही शिकवण शिवरायांनी पुढे आचरणात आणली. अफझल खानाचा वध झाल्यानंतर शिवरायांनी पन्हाळगड जिंकून घेतला. आपल्या आईच्या मनात जे जे काही आहे ते आपण पूर्ण करावे असे शिवबांना वाटते. पन्हाळगड जिंकल्यावर शिवराय काही काळ पन्हाळगडावरच राहिले. त्याच दरम्यान सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला आणि यावेळी मात्र स्वराज्याचे 2 शत्रू स्वराज्यावर चालून आले. आदिलशहाकडून फाजल खान आणि औरंगजेबाकडून त्याचा मामा शाहिस्ते खान. शाहिस्ते खानाने जिजाऊंचे प्रिय पुणे आपल्या ताब्यात घेतले. त्यांच्या आवडत्या लाल महालातच त्याने आपले बस्तान बसवले. ज्या लाल महालाने आऊसाहेबांच्या तोंडून बाहेर पडलेल्या संतांच्या कथा, देवाधर्माच्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्याच लाल महालात आता नाच गाण्याचे आवाज घुमू लागले. जिजाऊ चिंताक्रांत झाल्या. शिवराय पन्हाळ्यावर अडकल्याने स्वराज्याचा कारभारही त्यांना एकाकीपणे पार पाडावा लागत होता. निराश करणारे प्रसंग, सैन्याची कमतरता, वतनासाठी स्वराज्य सोडणारे सुभेदार आणि दुसरीकडे सिद्दी जौहराने पन्हाळगडाला घातलेला वेढा आणि त्यात अडकलेला आपला प्रिय पुत्र. काय अवस्था झाली असेल हो त्या माऊलीच्या जीवाची. मुलाला शत्रूच्या मिठीत सोडवणारे हिमतीचे आणि जोखमीचे शूर असे कोणीही डोळ्यासमोर दिसत नव्हते. पण स्वस्थ बसून आणि हताश होऊन संकट पार कसे पाडणार. आणि मग एके दिवशी या मातेने आपल्या हातात खड्ग घ्यायचे ठरवले. गडावर होते नव्हते ते सगळे सैन्य घेऊन ही माता, ही स्वराज्य जननी स्वराज्याच्या पुत्राला सोडवण्यासाठी निघाली. आणि त्याच वेळी राजगडावर त्यांच्या भेटीस आले नेताजी पालकर. मासाहेबांचा हा आवेश पाहून नेताजी पालकरांनी त्यांना थांबवले. आम्ही तुमची मुलं तुमच्या पुत्राच्या, स्वराज्याच्या पुत्राच्या सोबत असताना तुम्ही स्वतःने हाताने खड्ग उचलणे हा आमच्यासाठी कमीपणाचे आहे. तेव्हा शिवरायांना सोडण्यासाठी तुम्ही जाऊ नका, मी आलेलोय, आता मी जातो. म्हणून मोठ्या प्रयत्नाने त्यांनी जिजाबाईंना थांबवले आणि सिद्दी जौहरवर त्याच्यापाशी जे सैन्य होते ते घेऊन नेताजी पालकर चालून गेले. गडावर महाराजांबरोबर असलेले बाजीप्रभू देशपांडे आणि बाहेरून सिद्धीच्या वेढ्याला धडका देणारा नेताजी पालकर, या दोघांच्या पराक्रमामुळे महाराज सिद्धीच्या वेढ्यातून अलगदपणे निसटले. स्वतःच्या पुत्रासाठी प्राणांची बाजी लावणारी ही माता जगावेगळीच नाही का. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटल्यावर शिवराय मोठा पराक्रम करायला लागले. आदिलशहाला कोकणात मात देऊन त्याचा कोकणातील भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला. आपल्या बाळाचे हे कर्तृत्व त्याच्या पित्याने पाहावे असे जिजाऊंच्या मनात कुठेतरी येत होते. लवकरच त्यांची ही इच्छा देखील पूर्ण झाली. आपल्या पराक्रमी पुत्राची भेट घेण्यासाठी शहाजीराजे पत्नी तुकाई आणि पुत्र व्यंकोजी यांच्याबरोबर महाराष्ट्रात आले. पुत्राची गळाभेट घेतली. जिजाबाईंसोबत हितगुज केले. जाताना शहाजीराजे जिजाऊंना म्हणाले, राणीसाहेब, आम्ही तुमच्यावर जो विश्वास टाकला होता तो आपण सार्थ केला. स्वराज्यासाठी नातेसंबंधांनी अनेक सरदार घराणी जोडून ठेवली.
आपली रयतेची काळजी रयतेच्या मनापर्यंत पोहोचत आहे आणि ती इतकी तुम्ही रयतेच्या मनात खोलवर रुजवली आहे की वेळ प्रसंगी ह्या रयतेतली माणसं तुमच्यासाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. खरोखर आपण फक्त राजमाता न राहता स्वराज्य जननी झालात. शहाजी राजांच्या भेटीनंतर शिवरायांनी आपले लक्ष वळवले ते जिजाऊ साहेबांच्या आवडत्या लाल महालाकडे. लाल महालात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्ते खानावर. आपल्या लाडक्या मुलाच्या बाळलीलांनी दुमदुमलेला लाल महाल आता खानाने विटाळला होता. खानाचे सैन्य पुणे आणि आसपासच्या प्रदेशात लुटालूट करत होते. त्याच्या दहशतीने पुणे शहरातील सर्वसामान्य लोक आणि व्यापारी पुणे शहर सोडून अन्यत्र स्थापित होत होते. आपले आवडते पुणे पुन्हा एकदा उजाड बनते की काय असे जिजाऊंना वाटू लागले आणि परत एकदा जिजाऊंबरोबर मसलत करून गनिमी काव्याने शाहिस्ते खानाला शिवरायांनी पुण्यातून परतून लावले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मुलाची जडणघडण ज्या विरोधात्तपणे आणि कुशलतेने केली होती त्यामुळेच शिवरायांचे शौर्य, धाडस, बुद्धिचातुर्य आकारास आले होते आणि त्यामुळेच स्वराज्याच्या दुश्मनांना शिवरायांची पर्यायाने जिजाऊंची धास्ती बसली होती. औरंगजेबाने स्वराज्यातून लुटून नेलेला सर्व माल, सर्व संपत्ती सुरतेमध्ये सुरक्षित ठेवली होती. स्वराज्याच्या कल्याणासाठी, विस्तारासाठी ही संपत्ती गरजेची होती. हा पैसा आपण सुरतेतून आणावा असे शिवाजी महाराजांनी ठरवले. जगदंबेचे दर्शन आणि जिजाऊ साहेबांचे मार्गदर्शन यामुळे सुरतस्वारी यशस्वी झाली. शिवराय स्वराज्याच्या स्थापनेच्या आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू लागले. जिजाऊंचा जीवही आनंदा. आजपर्यंत अनंत संकटांना दोघांनी धैर्याने तोंड दिले होते. काही ठिकाणी सरशी झाली होती, काही ठिकाणी मात स्वीकारायला लागली होती, पण शिवबावरची प्रेमळ सावली मात्र अजूनच गडद होत चालली होती. शाहिस्ते खानाचा पराभव केल्यावर शिवरायांना थोडी उसंत मिळाली. सुरतेच्या स्वारीमुळे खजिनाही भरलेला होता आणि याच वेळी प्रत्यक्ष काळ शत्रू बनून दाराशी आला. शहाजी राजांचा शिकार करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. राजांना अतीव दुःख झाले, पण त्यांचे प्राण कंठाशी आले त्यावेळेला जिजाऊंनी सती जायचा निर्णय जाहीर केला. अनेक संकटांशी सामना करताना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा आपला कणखर जोडीदार आपल्याला सोडून गेला हे जिजाऊंच्या बुद्धीला पटत नव्हते. आयुष्यभर घोड्यावरून फिरणारा, मुलुकगिरी करणारा, लढाईत वेगवान हालचाली करणारा हा शूर योद्धा असा केविलवाणा अंत होऊन जाईल हे कोणाच्याही बुद्धीला पटण्यासारखे नव्हते. 52 वर्षापूर्वी कोमल जिजा किशोरवयीन शहाजी राजांचा हात धरून भोसल्यांच्या घराण्याच्या वज्र चुलेमंडीत सकल सौभाग्य संपन्न लक्ष्मी झाल्या होत्या. जाधव भोसले घराण्यात वैर आले, पण त्याचा जिजाऊंनी आपल्या संसारावर परिणाम होऊ दिला नाही. तुळजाभवानीने स्वराज्यावरील अरिष्टे वरच्यावर झेलली. जिजाबाईंच्या सौभाग्यावर पडलेल्या तलवारींची धार बोथट केली, पण आता काळाने केलेला वार मात्र जिजाऊंच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी सती जाण्याचा निश्चय केला. तीर्थरूपांच्या दुःखाने शिवबाने आईसाहेबांच्या गळ्याला मिठी मारली, पण पुत्राचा हा आक्रोश मातेचे लक्ष विचलित करू शकला नाही. 34 वर्षे आपल्या मुलाची घारीसारखी राखण करून आता त्या सती निघाल्या होत्या. शेवटी शिवाजीराजांनी संभाजीराजांना पुढे केले, जिजाऊंच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाले, आऊसाहेब, तुमच्या आधारावर हे स्वराज्य उभे राहिले. आपण गेलात तर आम्ही कसे जगू? आम्हाला आधार कोण देणार? कठीण परिस्थितीत आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? आबासाहेब गेले, आम्ही पोरके झालो, पण आपण गेलात तर आमच्याबरोबरच स्वराज्यही पोरके होईल. नका जाऊ, थांबा, आमच्यासाठी, स्वराज्यासाठी थांबा.
आणि या वाक्यासरशी जिजाऊंमधली क्षणभराची पत्नी लुप्त झाली आणि अनंत काळची स्वराज्य जननी जागृत झाली. मोठ्या प्रयासाने जिजाऊ सती जाण्याच्या निर्णयापासून मागे फिरल्या. शहाजी राजांच्या निधनानंतर जिजाऊ विरक्त होत गेल्या. आपल्यावर कोसळलेले दुःख बाजूला सारून पुत्राचा वाढता पराक्रम आणि वैभव त्या पाहत होत्या. पण आपल्या पुत्राला या सर्व गनिमांपासून उसंत मिळणार नाही हे त्या मनोमन जाणून होत्या. 1665 साली औरंगजेबाने दिलेर खानाला शिवरायांवर पाठवले. पण दिलेर खानाला राजे दाद देत नाहीत असे पाहिल्यावर त्याने मिर्झा राजे जयसिंगाला मोहिमेवर पाठवले. पण हे युद्ध करीत असताना अनेक जीवाभावाचे शूरवीर मित्र धारातीर्थी पडत होते. हे टाळावे म्हणून शिवरायांनी तहाचे बोलणे चालू केले. रयतेचे रक्षण करण्यासाठी हे भाग होते. या तहात संपूर्ण स्वराज्य खानाला देऊन मुघलांचे मंडलिकत्व पत्करावे लागले. स्वराज्याची ही अवस्था पाहून जिजाऊ साहेबांच्या हृदयाचे शतशः तुकडे झाले. डोळ्यातून बाहेर पडायला अश्रूही शिल्लक राहिले नाही. मनाची घालमेल सुरू होती. पुरंदरचा तह सगळ्यांच्या जिव्हारी लागला. पण लवकरच या दुःखातून सावरून मायलेकांनी या दुःखातून बाहेर पडण्याचे प्रयत्न चालू केले. हळूहळू सर्व किल्ले शिवराय परत मिळवत होते. औरंगजेबाने विश्वासघात करून शिवाजी राजांना बाल संभाजीसह आग्र्यात अटक केली. पण तेथूनही ते चातुर्याने सुटून आले. स्वराज्याची दौलत वाढत होती. पण जिजाऊंच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते. त्यांनी शिवबाला सांगितले, बाळा, एवढे मोठे राज्य आपण स्त्रीच्या कृपेने स्थापन केले. आपले वडील असताना आपण याचा विचार केला नाही. पण आता आपण स्वतःला राजचिन्हांनी शास्त्ररित्या मंडित करून घ्यावे. यथाशास्त्र सिंहासनावर आरूढ व्हावे. राज्याभिषेक करून घ्यावा. अन्यथा आपण अजूनही यवनांचे प्रजाजन आहोत ही भावना आपल्या रयतेमध्ये जोर धरेल. शत्रू आपल्याला कायम कुंडपाळेगारातच हवे. इतर राजे पातशहा आपल्याला केवळ बंडखोर समजून आपल्याबरोबर केलेले करार मदार मोडून टाकले. त्यांनी आपल्याला मान्यता द्यावी. हिंदवी स्वराज्याचे सार्वभौमत्व संपूर्ण जगाला माहीत व्हावे. या दृष्टीने राज्याभिषेकाचा प्रपंच करावा. जिजाऊंचा हा विचार महाराजांना पटला आणि त्यांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. आणि अखेर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजे 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य निर्मिती हे जिजाऊ साहेबांनी अंगीकारलेले जीवनव्रत होते. ह्या व्रताचे उद्यापन म्हणजे शिवराज्याभिषेक. राज्याभिषेक यथासांग पार पडला. आपल्याला पुत्राला राजगादीवर बसलेले पाहून जिजाबाई आनंदी झाल्या. त्यांच्या सगळ्या इच्छा त्यांच्या सुपुत्राने पूर्ण केल्या होत्या. हाती घेतलेले कार्य पुत्राने कडीच नेले होते. त्याचं समाधानही त्यांना मिळाले होते. आणि या समाधानातच राज्याभिषेकानंतर 11 दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी जिजाईंनी अखेरचा श्वास घेतला. आपला देह ठेवला. वयाच्या 77व्या वर्षी जिजाबाई अनंतात विलीन झाल्या. तर अशा होत्या राजमाता जिजाऊ. जिजाबाईंचा प्रभाव काळाच्या पलीकडे, सीमांच्या पलीकडे आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. जिजाऊंचे जीवन आणि कर्तृत्व दृढनिश्चय, लवचिकता, दूरदर्शी नेतृत्वाच्या आणि सामर्थ्याचा पुरावा आहे. जिजाबाईंच्या स्मृती जपत त्यांनी जी मूल्ये जोपासली ती जपण्याचा आपणही प्रयत्न करूया. विलक्षण, करारी, महत्वाकांक्षी स्वराज्य जननी जिजाऊ आईसाहेबांना मानाचा मुजरा करून इथेच थांबते. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ. धन्यवाद.
नमस्कार. आपल्या व्याख्यानमालेचा यावर्षीचा जो विषय आहे की स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता, तर त्या व्याख्यानमालेमधलं आजचं चौथं पुष्प जे सगळ्यात सुंदर पुष्प होतं ते म्हणजे राजमाता जिजाऊचं, जिने पुण्याला जिथे गाढवाचा आदिलशहाने गाढवाचा नांगर फाळ लावून जिथे पुणे उद्ध्वस्त केलं होतं, त्या पुण्यावर सोन्याचा नांगर लावून जिने अख्खं महाराष्ट्र उभं केलं, अख्ख्या महाराष्ट्राचा जाणता राजा जिने घडवला, त्या जिजाऊ मातेचं संपूर्ण चरित्र रश्मी वहिनीने फार सुंदररित्या आपल्याला सगळ्यांना विशद करून सांगितलं. त्याच्याबद्दल मी आज तिचे आपल्या सर्वांतर्फे आभार मानते. धन्यवाद.